नमस्कार, बातमी आहे पंढरपूर तालुक्यातील। पंढरपूर तालुक्यातील गादेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनंदा शिवाजी बागल यांची बिनविरोध निवड झाली आहे। निवडीनंतर नूतन सरपंच सुनंदा बागल यांचा सत्कार करण्यात आला। मुख्य पंढरपूर शहरात मोक्याच्या ठिकाणी जागा विकत घ्यायची मग तुमच्यासाठी आहे खुशखबर। पंढरपूर शहरातील हनुमान मैदान, जय भवानी चौक येथे मुख्य चौकातील रोड टच जागा त्वरित विकणे आहे। 550 स्क्वेअर फूट जागेत दुमजली आरसीसी बांधकाम, खालच्या मजल्यावर एक हॉल आणि ज्वेलरीचे तयार शोरूम, अत्याधुनिक फर्निचर, 5 फुटी तिजोरी सीसीटीव्ही सह, वरच्या मजल्यावर एक हॉल व एक रूम, योग्य किमतीत त्वरित विकणे आहे। अधिक माहितीसाठी संपर्क 87 88 12 93 91। गादेगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच सीमा बागल यांनी ठरलेल्या मुदतीनंतर नुकताच राजीनामा दिला होता। त्यानंतर रिक्त पदासाठी शुक्रवारी ग्रामपंचायत सदस्यांची बैठक आयोजित केली होती। यावेळी सुनंदा बागल यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली। यावेळी पंचायत समितीचे माजी उपसभापती विष्णू बागल, बाजार समितीचे संचालक महादेव बागल, विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक सूर्यकांत बागल, पद्माकर बागल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी बागल, दत्तात्रय बागल, माजी सरपंच दीपाली बागल आदींसह ग्रामस्थ व सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी जयंत खंडागळे आदी उपस्थित होते। गादेगावच्या सरपंचपदी विराजमान होण्याचा पहिला मान एका युवतीला कसा मिळाला होता ते जाणून घेऊया। 2021 मध्ये गादेगावच्या सरपंचपदाची आरक्षण सोडत काढताना मागासवर्गीय महिलेसाठी सोडत निघाली होती। मात्र त्यावेळच्या सोडत प्रक्रियेवर हरकत आली। फेर सोडतीत आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी निघाले म्हणून पहिली संधी अनुसूचित जाती प्रवर्गातील बाबर या युवतीला दिली होती। आता आपण गादेगावचा अनोखा पॅटर्न कसा आहे तो पाहूया। सिद्धनाथ परिवर्तन ग्रामविकास आघाडीने गादेगाव ग्रामपंचायतीची सत्ता काबीज केली होती। सरपंच पद सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाल्यानंतर 5 वर्षात 6 महिलांना सरपंच पदाची संधी देण्याचा निर्णय घेतला गेला आणि सर्व सरपंचांनी शब्द पाळून मुदतीत राजीनामा दिला। त्यामुळे गेल्या 5 वर्षात 6 महिलांना संधी मिळाली।